लोकसभा निवडणुकीमध्ये मुंबईनं महाविकास आघाडीला भरभक्कम साथ दिलेली। एकूण 6 पैकी 4 मतदारसंघ महाविकास आघाडीनं जिंकले। त्यानंतर आता विधानसभेत मुंबई आपलीच म्हणत महाविकास आघाडीतील 3ही पक्षांनी मुंबईत जास्तीत जास्त जागा लढवण्यासाठी तयारी सुरू केल्याचं दिसतंय। विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपासाठी महाविकास आघाडीत लागोपाठ जोर बैठका सुरू आहे। 288 पैकी सर्वात आधी मुंबईतल्या 36 मतदारसंघांचं जागा वाटप फायनल केलं जाईल अशी माहिती आहे। हे जागा वाटप अंतिम टप्प्यात आल्याचंही बोललं जात आहे। या जागा वाटपानुसार मुंबईतील 36 पैकी 20 जागांवर ठाकरेंच्या शिवसेनेनं दावा ठोकलाय, तर काँग्रेस 18 जागांसाठी आग्रही असल्याची माहिती मिळते। त्याच वेळेला शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं सुद्धा मुंबईत एकूण 7 जागांची मागणी केल्याचं कळतंय। पण यातील 6 जागांचा तिढा अजूनही कायम असल्याचं कळतंय। मुंबईतील विधानसभेच्या 36 मतदारसंघांपैकी 6 मतदारसंघांवरती एकाच वेळेला उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं आणि काँग्रेसनंही दावा ठोकलाय। या मतदारसंघांमध्ये भायखळा, जोगेश्वरी, माहीम, कुर्ला, वर्सोवा, घाटकोपर पश्चिम या मतदारसंघांचा प्रामुख्यानं समावेश असल्याचं कळतंय। नाही, तिढा हा शब्द मी वापरत नाही। मतभिन्नता असू शकते। प्रत्येकजण आपल्या तर्फे आपल्या पक्षातर्फे दावा एखाद्या जागेवरती मांडणं हे साहजिक आहे, परंतु आमच्या सगळ्यांमधलं एक मत मात्र निश्चित आहे की या राज्यामध्ये महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून जे आता जे सरकार चाललंय महायुतीचं, ते अत्यंत महाभ्रष्ट युती आहे। तर या 6 मतदारसंघांमध्ये ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच सुरू असताना या 6 पैकी 3 मतदारसंघात तर तिरंगी चढाओढ सुद्धा रंगण्याची शक्यता आहे। कारण शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं सुद्धा या 3 मतदारसंघांवरती दावा सांगितलाय, ज्यामध्ये कुर्ला, वर्सोवा आणि घाटकोपर पश्चिम या 3 मतदारसंघांचा समावेश आहे। हे 3 असे मतदारसंघ आहेत जिथे शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीला सुद्धा आपले उमेदवार उभं करायचे आहेत असं कळतंय। त्यामुळे पेच निर्माण झालाय। काँग्रेसने एवढ्या घ्यायच्या, शिवसेनेने एवढ्या घ्यायच्या, आम्ही एवढ्या घ्यायच्या असं कोणताही फॉर्म्युला ठरलेला नाही। प्रत्येक जागेची मेरिट प्रमाणे आम्ही चर्चा करतोय। बातम्या बाहेर काहीही आल्या तरी विभागवाईज आम्ही चर्चा करतोय। आता परत उद्या काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी आम्ही तिघही एकत्रित बसणार आहोत। तर विधानसभेला अधिकाधिक जागा पदरात पाडून घेण्याचा प्रयत्न आघाडीमधल्या 3ही पक्षांकडून केला जाईल। पण सध्या तरी मुंबई आपलीच म्हणत ठाकरेंच्या शिवसेनेनं सर्वाधिक जागा मिळवण्याची रणनीती आखल्याचं कळतंय। आता इतक्या मोठ्या राज्यामध्ये आघाडीमध्ये एखाद दुसऱ्या जागेवरून मतभेद नाही तर दुमत असू शकतो। अशाच जागा ह्या नंतर चर्चेला येतील, पण त्या फार नाहीये। ओव्हरऑल आमच्याकडे जागा वाटपासंदर्भात एकमत जास्त आहे। तर विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपामध्ये काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेनं मुंबईतल्या जागांवरती विशेष लक्ष केंद्रित केलंय। मुंबईतल्या बहुतांश जागांचं वाटप फायनल झालेलं असताना 6 मतदारसंघांचा तिढा मात्र कायम आहे। त्यामुळे त्या 6 मतदारसंघांचा किंवा जागांचा पेच नेमका कसा सोडवला जातो की इथे महाविकास आघाडीमध्ये मैत्रीपूर्ण लढती पाहायला मिळतात, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय।